तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. श्री निनाय देवी चषक 2025 चे भलमोठं दैदिप्यमान आयोजन आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. श्री निनाय देवी स्पोर्ट्स सातेगाव यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिली सेमीफायनल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. टीम वीर 11 बेलदारवाडी या टीमच्या माध्यमातून अरविंद आणि चेतन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल हातेगाव टीमच्या माध्यमातून. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 षटकांचा सामना आणि पहिला बॉल लाईन चांगली होती परंतु थोडंसं प्रभावित केलं. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालंय वीर 11 बेलदारवाडी या टीमचं देखील. पुन्हा एकदा लाईन चांगली होती परंतु या क्षणाला फलंदाज जसा बीट झाला थेट राम उंडाळकर यांच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच उपांत्य फेरीचा पहिला सामना आणि निनाय देवी चषक 2025 या पर्वामध्ये मेगा फायनलमध्ये कोणता संघ पहिला जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर 3 रन आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिशा थोडीशी भरकटली जाते. गोलंदाज स्वप्नील यांच्या माध्यमातून अशा धावा मात्र रोखाव्या लागतील. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. काय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळालाय. डोळ्याची पारणं फेडणारा हा स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. ज्या फटक्याने पूर्णपणे वीर 11 बेलदारवाडी या टीमच्या धावफलकाची गती वाढवली. मुसळधार पावसामध्ये मोठे फटके खेळणं सोपं नाही परंतु त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असावी लागते आणि ती जिद्द आणि चिकाटी आपल्याला या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक आसमानी टोला पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. रन मिळणार. चला पंच निर्णय केव्हा. चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा बिग हिट केलाय. मिसफिल्डिंग थोडीशी पाहायला मिळाली. एक धाव देखील कंप्लीट होते. फेकी थोडीशी चांगली पाहायला मिळाली परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या हिटने या मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय. निनाई देवी स्पोर्ट्स हातेगाव या टीमला ज्या विकेट साठी जाळे विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. अतिघाई संकटात याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. केलेली चूक आणि त्यावर मिळवलेला पश्चाताप कुठेतरी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. नवीन फलंदाज विकास मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊन का मॅच स्पीडली ऑन करा. आणि नेक्स्ट मॅच NPM मंदूर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये क्रांतिभूमी स्पोर्ट्स 82 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कृपया करून जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. चांगला बाउन्सर होता परंतु शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केला जातो. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पंच आपण खेळाडूंना थोडीशी ताकीद द्या कारण मॅच थोडीशी स्पीडली चालू करण्यासाठी सांगा. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. जेलची संधी परंतु या क्षणाला दोन धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 23 रन आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सामना त्वरित चालू करा. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि पहिला बॉल लॉफ्ट केलाय. हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र मुसळधार पाऊस काल रात्री 10:30 पासून जो लागलेला पाऊस अजूनही मुसळधार वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पावसाळी क्रिकेट एन्जॉय करतात हे सर्वच खेळाडू. 24 रन आतापर्यंत होतात बेलदारवाडी वीर 11 या टीमच्या धावफलकावरती. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा होतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक दुसरा 24 रनवर गमावल्यानंतर
आणखीन एक फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. 3 ओव्हरची मॅच, उपांत्य फेरीची पहिली मॅच आपल्या समोर साकार होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चेंडू, सलगचे बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतात. श्रीकांतचं कौतुक करावं लागेल, कारण धावा रोखण्यासाठी एक चांगली क्रांती त्याने घडवली आतापर्यंत या चालू इनिंग मध्ये. पुन्हा एकदा सलगचे 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे येताना पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत एकच धाव मात्र श्रीकांतने खर्च केली. या बॉलवर लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन भरपूर आहे, परंतु चेंडू जाईल 4 रनसाठी. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि 29 रनचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर चला, मंदूर टीमचे कॅप्टन आणि 82 टीमचे कॅप्टन चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा.
चला 18 मध्ये 29 रन करायचे आहेत. गोलंदाज अरविंद आपल्याला पाहायला मिळतोय. 18 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 29 रनचं लक्ष. राम स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल तर त्याने जरूर कंप्लीट केली. एक रनने धावफलक या ठिकाणी ओपन झालाय. हत्तेगाव या टीमचं अजूनही 17 मध्ये 28 करायचे आहेत. या मोमेंटला दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 16 मध्ये अजूनही 26 रनची गरज आहे. लाईन अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होते. 14 मध्ये अजूनही 25 रनची गरज आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अरविंदचं हे षटक तेवढंच इम्पॉर्टंट असेल वीर 11 बेलदारवाडी या टीमसाठी. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउटची संधी होती. ही संधी देखील या ठिकाणी गमावली जाते. एक रन कंप्लीट होते. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने कॅच मिस होताना आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच छोडो कॅच हारो मॅच. अशा कुशल मोमेंटला कॅच सोडणं म्हणजे मॅच घालवणं. परंतु या क्षणाला येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल. टीम वीर 11 बेलदारवाडी या टीमला हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झालंय. कारण समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 22 रन. प्रति षटकामागे तुम्हाला 11 रनची सरासरी मात्र जरूर गाठावी लागेल. 12 बॉल मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 22 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश. 12 बॉल 22 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदल 11 मध्ये 21 ची आवश्यकता आहे.
या बॉलवर लॉफ्ट केलाय. राम उंडाळकर ज्या फटक्यासाठी ओळखला जातो तो फटका त्याच्या बॅटमधून येत असताना या मॅच मध्ये टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव या टीमला एक नवजीवन संजीवनी आणून देणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आलाय. 10 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 15 धावा. पुन्हा एकदा आणखीन एक लॉंग 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 हाय हा षटकार. 9 बॉल मध्ये करायच्या 9 धावा. राम उंडाळकर नावाचं वादळ मात्र खऱ्या अर्थाने या मुसळधार पावसामध्ये मैदानाच्या चौफेरीन फिरत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र अफलातून बॅटिंग जरूर या फलंदाजाने केली आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा या मोमेंटला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा दबाव आहे परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने मात्र गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज विशाल यांना. 9 बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे 8 रन. पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी जरूर आहे परंतु या क्षणाला सेकंड अटेम्प्टला पकडलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी कॅच आउट होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये 8 रनची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज स्वप्नील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जसं फलंदाज राम उंडाळकर बाद झाला त्यानंतर दबाव वाढत असताना पाहायला मिळतोय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. सात मध्ये करायच्या त्या म्हणजे 7 धावा. प्रत्येक बॉल मध्ये एक रन मात्र कंप्लीट करावा लागेल. लॉफ्ट केलाय. अप्रतिम काय स्ट्रोक खेळलाय. या मॅच मध्ये एक लाजवाब कमबॅक करून देणारा स्ट्रोक. सामन्याचं चित्र बदलवून टाकणारा फटका पाहायला मिळालाय. सहा बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. कुठेतरी मेगा फायनलच्या दिशेने जाण्याचा निर्धार घेतलाय टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव या टीमने. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर सुरेश बाबर यांची एक कमेंट आली या स्पर्धेसाठी की टुर्नामेंट कुठली असू द्या चेतन पाटील म्हटलं की विषय एकच नंबर असतो. त्यानंतर विकासजी शेडगे यांच्या माध्यमातून देखील राम उंडाळकर खूप छान नियोजन असे शुभेच्छा आल्यात. विकास शेडगे सलग 3 सिक्सर जर तुम्ही लगावलेत तर कॅश प्राइज देखील होतं परंतु मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव हा संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तर चला नेक्स्ट मॅच क्रांतिभूमी स्पोर्ट्स बीएससी आणि एनपीएम स्पोर्ट्स मंदूर या 2 टीम मध्ये बॅटर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस जिंकलाय
क्रांतीभूमी स्पोर्ट्स बेअशी तर या सामन्याचा हिरो आहेत राम उंडायकर. 7 बॉलमध्ये 15 रन आणि 2 षटकार देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले.